स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत. खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ठालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमंका, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. महाराष्ट्रातील 16 ठिकाणी मॉकड्रिल. मुंबई, पुणे, नाशिक सह कोकण किनारपट्टीसह संभाजीनगरमध्ये मॉकड्रिल. सुरक्षेच्या दृष्टीनं शहरांची 3 श्रेणीमध्ये विभागणी. गृहसचिवांची मॉकड्रिल संदर्भात विविध राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा. देशातील 59 ठिकाणी हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजणार. ब्लॅकआउट होणार. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तान तोंडावर आपटला. पाकच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित. भारतासोबत चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा सुरक्षा परिषदेचा सल्ला. पाकिस्तानाचा विशेष संसदीय अधिवेशनामध्ये पोकळ धमक्यांचे बॉम्ब, तर काही खासदारांनी पाकिस्तान सरकारला दाखवला आरसा. ब्रह्मोस मिसाईलचा घेतला धसका. बसरन खोऱ्यामध्ये NIAच्या पथकाकडून मेटल डिटेक्टरच्या साह्याने तपास. कारवाईचा व्हिडिओ व्हायरल. वैसरन लगेचच्या परिसरामध्ये एक संशयित ताब्यात. जम्मू काश्मीर पोलिसांकडून कसून चौकशी. संशयिताकडे बुलेट प्रूफ जॅकेट सापडल्यामुळे खळबळ. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सायबर वॉर सुरू. भारतीय संकेतस्थानावरील हल्ल्याला सायबर कमांडरचं उत्तर. पाकिस्तानातील दंड हजारोहून अधिक वेबसाईट हॅक केल्याचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या. सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश. 4 आठवड्यांमध्ये अधिसूचना काढण्याचे निर्देश. 2022 आधीच्या OBC आरक्षणानुसार निवडणुका. चौंडीला अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळासाठी 681 कोटींचा आराखडा मान्य. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा. अहिल्यानगरात नववैद्यकीय महाविद्यालय तर मुलींसाठी विशेष ITI. राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका. परभणीमध्ये हातातोंडाशी आलेल्या बागा भुईसपाट. हिंगोलीमध्ये केळी बागा उद्ध्वस्त तर भंडाऱ्यामध्ये भात पीक जमीनदोस्त. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.